तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे। शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत गावात 2 विहिरी, 2 बोअरवेल, पाण्याची उंच टाकी तसेच संपूर्ण गावभर पाईपलाईनचे जाळे उभारण्यात आले आहे। मात्र इतकी सर्व कामे पूर्ण झाल्याचे दाखवूनही प्रत्यक्षात ग्रामस्थांना आजतागायत एक थेंबही पाणी मिळालेले नाही। गावातील पाण्याची टाकी सध्या केवळ शोभेची वस्तू ठरत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मागील 15 ते 20 वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या पेडगावकरांना या योजनेचा मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात योजना कागदावरच पूर्ण झाल्याचे चित्र दिसून येत असून ग्रामस्थांच्या आशा पुन्हा एकदा मातीमोल ठरल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण योजनेचा उपयोग होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान महिलांना व नागरिकांना आजही दररोज लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असून यामुळे त्यांचा वेळ, श्रम आणि आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिकच तीव्र झाली असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे। जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून नियमित व सुरळीत पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता विश्वास कुटे, वाशिम।